सगळेजण भेटायला येत आहेत म्हटलं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला यावं महिला म्हणून. रोज बघतोय सगळ्या गोष्टी. आमचं महिला म्हणून एकच म्हणणं आहे, म्हणजे तुमचं आरक्षणाला, मराठा आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाही. आम्ही कधी विरोधही केलेला नाहीये. सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत, आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय. पण ज्यावेळेस आम्ही काही मतं मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा, महिलांच्या बाजूनी म्हणा, तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं. तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय की हे कितपत योग्य आहे. निश्चित त्याचं समर्थनच करणार नाही. महिलांच्या बाबत 1 मिनिटात दिलगिरी व्यक्त केली. तर माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ 19,000 माझे फॉलोअर्स आहेत, 5,000 माझे फ्रेंड आहेत. मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि ह्या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात. असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे, माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत, एससी समाजाच्या महिला आहेत, ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते. मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखादा, जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे, मग आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये का महिला म्हणून मत मांडायचा, की आम्ही मांडलं नाही पाहिजे? आहे ना, तुम्हाला आहे ना. तर मग आम्ही मांडतो त्यावेळेस आम्हाला डायरेक्ट बुधवार पेठेतल्या बायका बोललं जातं. ते मूर्खपणा. हे कितपत योग्य आहे? ते मूर्खपणा आहे ना, आपण समर्थन करत नाही. तुम्ही जर सगळ्या जाती धर्माच्या करता तसं आम्ही करू. हे 8,000 झाल्या निवडी, सगळ्या जाती धर्माच्या. भांडलो असतो का? आत्ता भांडलोय. मराठा आरक्षणाचा विषय तिसरीकडे नेऊ नका आणि मी सगळ्या समाजासाठीच करतो. आणि तुमच्याबद्दल बोललेत ना, माझ्या तोडून मी त्या दिवशी जे शब्द गेले ते तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो. 1 मिनिटात दिलगिरी व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावल्याला न्याय देतो ना मी पण ते करणाराचा तुम्ही तर निषेध सांगितला आणि समर्थनच नाही. ते लोकच नाहीत, आमचे लोकच नाहीत. ते एक महिला काहीतरी मत मानते तिचं ऐकून घ्यायची कॅपॅसिटी पाहिजे. काय म्हणताय तुम्ही जात बदला, तुम्ही तुमचे आडनाव बदला, म्हणजे पक्षाचं काम करतोय याचा अर्थ असा नाही होत ना. प्रत्येकाला ज्याचं त्याचं, हे बघा तुम्ही कोणत्या विचाराने काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना, कुणीच नाही करू शकत. आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात, ज्या महिला पार्टीत काम करतात, माझे लोक अहो तुमचे समर्थक आहे ना, कोण बोलणार आहे आम्हाला? आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाचं करतोय, बोलण्याचं नाही करत आहे. बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार. असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला पाहिजे. ते करणारच नाही मी त्यांचं. अहो समर्थन करणार नाही, पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात. आता दाखवू तुम्हाला पोस्ट, ज्याचा बाप एक आणि ज्याची माय नेक असेल त्यांनीच जरांगे पाटलाला ओळखावं. म्हणजे याचा अर्थ काय होतो? त्याला उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत. मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन आहेत ना, मला बंधन आहेत ना. आई का कोणी आई येतं, मग मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात नका ताई तुम्हाला शोभत नाही ही भाषा. एक महिला म्हणून तुम्हाला ही भाषा नाही शोभत. सांगतो मी, महिलांच्या बद्दल कोणी बोलायचं नाही. याच्या डायरेक्ट आई बहिणीवर शेवटचं उत्तर देतो. भुजबळ साहेबांचं माझं वैयक्तिक वैचारिक, तरी पण महिलांबद्दल जी घोषणा ती मी 1 मिनिटात बंद करायला लावली. तुम्ही क्लिपा काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या समोर. महिलेबद्दल नाही बोलायचं. मी पुन्हा एकदा आव्हान करतो. आता तुमचं परवाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी. अरे बाबा, मी आव्हान करतो पुन्हा एकदा, आता थोड्या वेळा प्रेस घेऊ की महिलांबद्दल ती कोणत्या जाती धर्माची असो अजिबात बोलायचा. धमकी नको किंवा काही नाही, बोलायचंच नाही म्हणून सांगतो. आणि सगळ्या जाती धर्मांच्या पोरांना आज तुम्ही म्हणताय तुमच्या माता भगिनी, अरे तुमच्या माता भगिनी तर ऑदर पण आहेत ना. बोललो मग आत्ताच मी. मग तेच म्हणतील तुम्हाला, आपण ऑलरेडी तेव्हापासून चालू आहे हा विषय. आज आम्हाला चान्स मिळाला तुम्हाला भेटायचा. आम्ही खूप दिवसापासून भेटायचं, आम्हाला भेटायचं पण वातावरण एवढं तुमच्या बाजूने झालो. आम्ही राजकीय विषय बोलतच नाहीये. आम्ही फक्त आम्ही माता भगिनींचाच विषय बोलतो. आम्हाला बाकीचं काहीच घेणं देणं नाहीये. ते लक्षात येतं. मी 1 मिनिट काय बोललो टाकू
पक्षातून आलो तो आयडेंटिटी आहे ना आमची ती, कारण आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देतात ना. एक ऐकून 1 मिनिट झालं का नाही? आम्ही पक्षात झालं आहे, का नाही मला एवढंच आम्ही करायचं. पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या आणि हे देतात. होऊन जाईल ताई, लक्षात ठेवा, हे आरक्षण हे गोष्टी होऊन जातात. आपल्याला कंटिन्यू राहायचंय. त्याच्यामुळे मी 1 मिनिटात तुमच्याकडून झाले. एक आपल्याला सगळ्या जाती धर्माला एकत्र आता ही बाई मराठा समाजाची, ही माझ्यासोबत काम करते. त्यांना विचारा आम्ही कधी कोणी जातीभेद केला का काम करताना? काय सांगितलं आणि आम्ही केला का? करताय केला का नाही करताय? माझ्यावर का लागेल? मी त्यांना सांगायला लागलो ना दंडी त्या पद्धतीने माझ्या ऐकतात लोक. आणि मग एक मिनिटात काय म्हणलं मी तुमच्याकडून झालो, मी बोलतोच त्यांना झापतो चांगला झापतोच मग तिथं तुम्ही लगेच श्वास मोकळा सोडायला पाहिजे 1 मिनिटात. हो आम्ही श्वास मोकळा सोडलाच, पण आता चर्चा करतोय तेच तर सांगतोय ना तुम्हाला, कारण सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्या बाजूनी लोक काय मी बोलतात हे महिलेबद्दल दाखवतात, खपून घेणार नाही. पण तुमच्या इतर महिलांना शिव्या देतात हे दाखवत नाही ते खपून लोक. घेणार नाही म्हणून मी त्यांना खपून घेणार नाही. सेपरेट प्लीज घेणार. जातीचं नाही काय संबंध नाही. महिलेच्या बाबत जात नाही काय. है उधर है अभी दूर रखा हुआ है. तो आयटी सेलला किती फेक अकाउंट असतात? चालू करताना एक मिनिट चुकीचं म्हणतात. आयटी सेलला किती फेक अकाउंट आहेत? की तुम्ही असं म्हणता की पाटलाचे सारे समर्थक आहेत? असं नाही ना. आयटी सेलला कोण किती फेक अकाउंट आहे? आम्ही तर ओरिजिनल आहे ना, लोकांचं आम्हाला पण कशाला तुम्हाला असं सांगता? का आमच्या ओरिजिनल पण पोस्टवर शिव्या दिल्या पण जातात. तुम्ही असं का म्हणता की हे सारे पाटला आमच्या समर्थक ओरिजिनल आहेत? हे पोस्टवर चुकीचं शिव्या दिल्या बोलताय. जातात. आमच्या ओरिजिनल पोस्टवर माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे आणि मला कायदा चांगलं माहिती आहे. पण पोस्ट कोणते आहे? तुम्ही आयटी सेलचं कशाला सांगता? मला काय करायचं आयटी तुम्ही सेलचं? कसं काय बोलता? नाही आयटी सेलचं कशाला सांगता तुम्ही मला? तुम्ही IT सेलचं बोलले का काही? आम्ही काय एखादी कॅबिनेट मंत्री आहे का काय? चालू किया मैंने चालू करना. हाँ सर बोलो ना. करता हूँ सर, अकेला है मैं इधर, अकेला क्या क्या करूँ? हाँ ना, ये करा मैं बूम का आम्हाला काही दाखवायचं नाही. एक आदमी क्या क्या करूँ? केला का मी आल्याबरोबर 1 मिनिटात तुमचं ऐकून घेतलं लगेच. तुमचं कोण आहे तो व्यक्ती? काय नाव आहे त्यांचं? हा मग तुम्ही का बोलले आयटी सेलचा काय संबंध आमचा? माझ्या वैयक्तिक अकाउंटला आहे. प्रश्न ऐकून घेतला पण मी तुम्ही काहीतरी करायला आल्यासारखं बोलू नका. मी तुमच्याकडून झालोय. मी तुमच्याकडून झालो. तुम्ही काहीतरी करायला आल्यासारखं बोलू नका. तुम्ही काहीतरी करायला आल्यासारखं बोलू नका. त्यांनी काळजी घ्यायची ती. अहो त्यांचं काळजी तर नाही, मी तुमची घेतली. मी तुमची घेतली. नाही असं तुम्ही नका बोलून दाबू नका तुम्ही महिला. मी तुमच्याकडून झालोय. तुम्ही 1 मिनिटात आमच्याकडे झालं झाले आणि आणि आयुष्यभर होईल. तुम्हाला आमचं ऐकावं लागेल म्हणूनच आम्ही आलो. आयुष्यभर होईल. कारण माता भगिनी सगळ्या समाजाची ताई सारखीच आहे, म्हणूनच आयुष्यभर आम्ही होईल. तुमच्याकडे शब्द दिला आलो. आयुष्यभर. कधी सांगा हे सोडून आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाही, आम्ही तुम्हाला काही त्रास द्यायला आलेलो नाहीये. आम्हाला बाकीच्या काही गोष्टी करायच्या पण नाही. हे सोडून तुमच्याकडून नाही. 1-2 एकदा शब्द दिला ना माझ्यासारखं बोलू. आवाज वगैरे काही वाढवत नाही. नाही वाढवत. एक मिनिट झालं. एकच मिनिट थांबा. आम्ही चाललोय. एकच मिनिट थांबा. आम्हाला काही कोणाला तुम्हीच वाद नका करू. आम्ही वाद करायला आलेलोच नाहीये. हो, वाद शब्द काढू नका. त्याच्यात उगाच तिसरं घालू नका. वाद मी नाही वाद काही नाही. करायला आलेलोच नाहीये. वाद शब्द घालू नका. आम्ही वाद करायला आलेलोच नाहीये दादा. त्यासमोर वाद नका मग दादा आम्ही वाद करायला आलेलो नाहीये. तुम्ही काय म्हटले? हात बाहेर जाताना 1-2 मिनिटं थांब. 2 मिनिटं थांब. काहीच नाही. आम्हाला फक्त बुक द्यायचं, तुम्हाला निघायचं. काय अर्थ आहे त्याचा? काहीच नाही. हात येऊ दे ना. सोड ना दादा. ये. आणि याची शिकवण तुम्ही शिकवा तुमच्या कार्यकर्त्यांना. आमचं काहीच म्हणणं नाही बाई. मंत्र्याला शिकवा. मला याचा अर्थ नाही फसू नका म्हणा मराठी. कोणीच कोणाला फसवत नाहीये. जे काय व्हायचं ते कायद्यानेच होणार, पण कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. एवढंच म्हणणं आहे. चला. बाकी काहीच नाही. बाकी काहीच नाही. सोबत तुमचं आहे कंटिन्यू. आज रात्री फोन करा. धन्यवाद. पण मला जसं दिलं तसं त्यांना येईल. धन्यवाद. जातीवर नका अन्याय करू. धन्यवाद.